तर सेक्युलरिझम जे आहे ना ते फक्त आणि फक्त रोहित शेट्टीच्या पिक्चरमध्ये चांगलं वाटतं बरं का. एरवी ते अस्तित्वातच नाहीये. त्याचा तो सूर्यवंशम पिक्चर आला होता ज्याच्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती नेतात एक हिंदू आणि मुस्लिम आणि पाठीमागे गाणं चालतं हम हिंदुस्तानी वगैरे वगैरे. त्यांच्या अंगावरती गुलाल लागला तरी त्यांना पिक्चरमध्ये काही प्रॉब्लेम नसतो. पण खऱ्या आयुष्यात जर आपल्या कलरचे 4 शिंतोडे जरी त्यांच्या अंगावरती उडाले तरी ते हराम आहे त्यांच्यासाठी. आणि मग ते काय करतात, सगळी फॅमिली घेऊन येतात 40-50 लोकांची आणि पार तुमचा जीव घेतात. त्या पिक्चरमध्ये कसं गाणं चालतं, हम हिंदुस्तानी. खरे आपण हिंदुस्तानी आहोत, आपण हिंदू राष्ट्रात राहतोय. पण याच हिंदू राष्ट्रात आपले सण साजरे करायला आपल्याला आपल्या जीवाशी खेळ करावा लागतोय. तरुण नावाचा मुलगा 6 वर्षाच्या पोरीकडून काय फुगा फुटला, 4 शिंतोडे त्या बाईच्या अंगावर काय उडाले, अक्षरशः सगळीची सगळी टोळी घेऊन आली आणि त्या तरुणचा जीव घेतला. इराणचा सर्वेसर्वा मेल्यानंतर एका बारक्या कोंबडी फटाक्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता की झालं तर झालं म्हणे, शिक्षा 20 वर्ष आम्ही जेलमध्ये जाऊ पण तरी आम्ही मारून टाकू. तरुणच्या केसमध्ये काय झालंय माहिती का, एका अशाच बारक्या पोराने तरुणला मारून टाकलं. या लोकांना लहानपणापासूनच ही ट्रेनिंग आणि ही शिक्षा दिली जाते. जर कधी कुठं आंदोलन झालं तर हिंदू स्त्रियांच्या केसांना धरून, त्यांच्या कपड्यांना धरून लेडी पोलीस ऑफिसर ज्या आहेत ना त्या ओढून नेतात. या केसमध्ये असं का नाहीये, ही बाई जी आहे ती पूर्ण प्रशासनाला धमकी देते की माझ्या अंगाला हात लावून दाखवा, जर कुणामध्ये हिंमत असेल तर फक्त माझ्या अंगाला हात लावून दाखवा. तर पोलीस ऑफिसर मध्ये ही हिंमत का येत नाही, लेडी ऑफिसर आहेत कुठे, का या बाईला हात लावण्याची कोणात हिंमत होत नाहीये. दिल्ली सरकारने यांच्यावरती कारवाई म्हणून यांचे सज्जे तोडलेत, यांच्या घरावरती बुलडोझर चालवलंय, पण त्यांनी काही फरक पडणार आहे का, काही नाही. या लोकांनी जे रस्त्यावरती अतिक्रमण करून ठेवलेत इलिगली, प्रत्येक ठिकाणी यांचे जे काही स्पीड ब्रेकर बांधून ठेवलेत आणि याच्यावरती हिरवी चादर टाकून हे लोक नमाज पडतात. ये देखो ईंटें देख लो, कोई लेटा तो नहीं है इसके अंदर, आप ही देख लीजिए, कुछ नहीं है, बस ये कब्जा है कब्जा. त्या गोष्टीला कंट्रोल आणला पाहिजे. हे लोक कुठेही इलिगल पद्धतीने आपलं जे वास्तव्य आहे ते वाढवतायत. या गोष्टीला आळा बसला पाहिजे, तरच हिंदू राष्ट्र जे आहे ना ते जपलं जाणार आहे. कधी विचार केलाय का की तरुणला मारायला आल्यानंतर या लोकांनी हत्यारं कुठून आणली, यांच्या घरात हत्यारं येतात कुठून. आपल्या घरामध्ये कधी बॅट, तलवार, चाकू या गोष्टी ठेवू का आपण कोणाला तरी मारायला जायचंय म्हणून. विचार करा, आपल्याच एरियामध्ये आपण आपला सण साजरा केलाय म्हणून एक जणाचा जीव जातोय. येणाऱ्या पिढीला काय बघायला भेटणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या होळीचा जो लाल रंग आहे ना तो त्यांच्यासाठी हराम आहे, पण आपल्या रक्ताने खेळलेली जी होळी आहे ना ती त्यांच्या पवित्र पुस्तकामध्ये एका शौर्याची निशाणी आहे. घरात तलवारी, बॅट, हॉकी स्टिक, चाकू या सगळ्या गोष्टी रेडी आहेत. कशाची तयारी चालू असेल. एखाद्या माणसाला मारण्यासाठी ही जर हत्यारं बाहेर येत असतील तर येणाऱ्या पिढीला किती अवघड जाणार आहे हे सगळं. या गोष्टीचा कधी विचार केलाय का. ही जी सगळी मानसिकता आहे ना ती आत्ताच थांबवली गेली पाहिजे. सावध व्हा, संकट दाराशी उभं आहे.